पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या। मंडळी 12 मे 2026 निघालो आम्ही गावाला संत मुक्तामाताच्या दर्शनासाठी। गाडीची टाकी रस्त्यात फुल केली। इडली सांबार, छास, मेदूवडा। हाय गुरुमान, तू काय पिणार आहेस? हा वाला ज्यूस पिणार आहे? ओके। रस्त्यात गाडी स्पीडमध्ये असताना अचानक पॉवर फेल झालं आणि आमची गाडी बंद पडली। पण तशीच ती स्टार्ट करत आम्ही स्लो स्पीडने ती पुढे आणली। रस्त्यात आम्हाला हे मेकॅनिक भाऊ मिळाले। त्यांच्याकडून चेक केलं असता गाडीचं इंजिन ऑइल पूर्णपणे नील झालं होतं। मग त्यांनी ते चेंज केलं। गाडी पुन्हा रस्त्यात बंद पडली। पुन्हा त्यांनी प्लग चेंज केला। तसं करून आम्ही पुढे आलो आणि परत घाटानंतर गाडी बंद पडली। गाडी आमची बंद पडली। आता आम्ही थांबलेलो आहे हॉटेल सरपंच इथे। मेकॅनिकला बोलवलं आहे, बघूयात आता कधी येईल। गाडी रिपेअर करून पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत। पहिल्यांदा असं झालं। ठीक आहे, हा पण एक अनुभव लाईफमधला। साधारण 50 किलोमीटरचा प्रवास झाला आणि 1 लिटर टाकलेलं ऑइल पूर्ण सायलेन्सरमधून धूर होऊन ते बाहेर पडलं। मग पुन्हा एकदा 1 लिटर ऑइल टाकलं आणि पुन्हा एकदा प्लग चेंज केला। आमची गाडी आळेफाटा येथे TVSच्या सर्व्हिस सेंटरमध्ये रिपेअरिंगला देऊन आम्ही संत मुक्तामाताच्या दर्शनासाठी आलो। छान दर्शन घेतलं। एवढं जी आमची दिवसभराची जी धावपळ झाली मुक्तामातेच्या दर्शनाने, आम्हाला खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं। प्रचंड भूक लागली होती। नशिबाने आम्हाला देवीचा प्रसाद खाण्याची संधी मिळाली। तो प्रसाद खाल्ला, आम्हाला खूप छान वाटलं। आई मुक्तामाते की जय। असंच नेहमी आम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। आणि हे आमचं आळेफाटाला आम्ही येऊन चेक केलं, इंजिनचं काम चालू होतं। खूप वाईट वाटलं। असो, हा एक अनुभव आमच्या आयुष्यात ॲड झाला। चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।